राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी आपण लोकसभेत पाठपुरावा करू असं आश्वासन खासदार बळवंत वानखेडे यांनी दिलं। यानंतर बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देत आंदोलन मागे घेण्यात आलं आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्यात यावा या मागणीसाठी तिवसा तहसील कार्यालयासमोर 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन पुकारण्यात आलं आहे। अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी आंदोलन स्थळाला भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली। राष्ट्रसंतांना भारतरत्न मिळावं यासाठी केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार करण्यासोबतच आगामी लोकसभा अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करून प्रभावी पाठपुरावा करण्याचं आश्वासन खासदार वानखेडे यांनी दिलं। या आश्वासनानंतर खासदारांच्या हस्ते सरबत पिऊन उपोषण सोडण्यात आलं, तर आंदोलन तात्पुरतं स्थगित झालं असलं तरी भारतरत्न मिळेपर्यंत लोकशाही मार्गाने पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला। येत्या काही दिवसामध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न जाहीर झाला नाही किंवा प्रदान करण्यात आला नाही तर आम्ही हा लढा आणखी तीव्र करू। कारण येणाऱ्या अधिवेशनामध्ये, हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही शेकडो गुरुदेव, हजारो गुरुदेव भक्तांना घेऊन विधान भवनावर धडकू आणि त्यानंतर जर आमच्या आंदोलनाची दखल तेव्हाही घेण्यात आली नाही, त्यानंतर आम्ही दिल्ली जंतर मंतरवर येथे जाऊन बेमुदत अन्नत्याग आंदोलन करू। मग आम्ही आमचा जीव गेला तरी बेहत्तर राहील, तरी आम्ही आंदोलनातून माघार घेणार नाही। जोपर्यंत त्या ठिकाणी भारतरत्न जाहीर करण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो।